नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल। कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा। इचलकरंजीतून मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईला रवाना। गावागावातून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रॅलीचं आयोजन। गोकुळ दूध संघाचे दूध उत्पादकांसह प्राथमिक दूध संस्था आणि सचिवांना गणेशोत्सवाची भेट। 1 सप्टेंबरपासून गाय म्हैशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयांची वाढ करण्यासह अन्य योजना लागू होणार। चूक प्रशासनाची आणि खापर थेट पाईपलाईन योजनेवर हे बरोबर नाही। काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी कोल्हापूर शहरातील पाणी टंचाईबद्दल अधिकाऱ्यांना विचारला जाब। कोल्हापुरात सायबर फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीला। सायबर भामट्यांनी डॉक्टर पिता पुत्रांना डिजिटल अरेस्टची भीती घालत उकळले तब्बल 43 लाख रुपये। आणि भादोलीतील बाजार कर वसुली अनियमिततेबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंचांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जबाबदार धरलं। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आजपासून उपोषण सुरू केलंय। कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं आज बाईक रॅली काढून आणि दसरा चौकात धरणं आंदोलन करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। यावेळी सकल मराठा समाजानं मुंबईतील आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा दिला। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलंय। अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चानं जात जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आजपासून उपोषण सुरू केलंय। त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं आज बाईक रॅली काढत दसरा चौकात धरणं आंदोलन केलं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा समाज बांधव एकवटले होते। त्यांनी रस्त्यावर बसून चटणी भाकरी खात राज्य सरकारचा निषेध केला। राज्य सरकारनं आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी देऊन मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय अशा शब्दात सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी संताप व्यक्त केला। मराठ्यांची जणू चेष्टा करायला आलेला आहे। आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा केली असताना 1 दिवसाची परवानगी देऊन मराठा समाजाच्या जखमेवर तुम्ही काय मीठ चोळता का? याद राखा, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। आज आमचे लाखोच्या संख्येने मराठे तिकडे निघालेले आहेत, परंतु राहिलेले उर्वरित मराठे महाराष्ट्रभर वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही आहेत। आमच्या मागण्या काय आहेत की सरसकट मराठा समाजाचं ओबीसीकरण झालं पाहिजे, ओबीसीमध्ये त्यांचं समावेश झाला पाहिजे। मुंबई, हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू झालं पाहिजे। त्याचबरोबर जे न्यायमूर्ती संदीप शिंदेनी ज्या 54 लाख नोंदी कुणबीच्या केल्या त्याची व्हॅलिडिटी झाली पाहिजे आणि त्याला 6 महिने मुदतवाढ आयोगाला दिली पाहिजे। या मागण्या आमच्या आहेत आणि तातडीने या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मराठा समाजाचा माघार घेणार नाही। माघार हा शब्द मराठ्यांच्या अंगात नाही, तो घेतलाही जाणार नाही।
दिलीप देसाई यांनी मुंबईतील आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा दिला. या सरकारनं मनोज जरांगे पाटील साहेबांच्या जर केसाला जरी धक्का लावला, किंबहुना माझे लाखो लोक या मराठा आंदोलनासाठी मुंबईमध्ये गेलेले आहेत, त्यांच्यावर चुकून जरी जातीकाठी झाली तर अखंड महाराष्ट्र पेटून उठेल हे सरकारनं ध्यानात घ्यावं. आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत, असेच राज्यात विविध शहरात जिल्ह्यात गावामध्ये लोक आहेत, त्यामुळं सरकारनं याची दक्षता घ्यावी. या आंदोलनात बाबा इंदुलकर, रुपेश पाटील, महादेव पाटील, संजय पटकारे, प्रकाश पाटील, राजू सावंत, शैलजा भोसले, आयेशा खान, संयोगिता देसाई, मीनल मुळे, अनिता टिपुगडे, सविता साळुखे, अवधूत पाटील, अशोक गायकवाड, दत्ता पाटील, शैलेश शिंदे, सरदार पाटील, संदीप ढेंगे आदींसह मराठा बांधवांनी सहभाग घेतला. दूध उत्पादकांचं हित जपणाऱ्या गोकुळ दूध संघानं दूध उत्पादकांसह प्राथमिक दूध संस्था आणि सचिवांना गणेशोत्सवाची भेट दिली आहे. संघानं 1 सप्टेंबरपासून गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दूध संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा जाहीर केल्यात. गोकुळ दूध संघानं स्थापनेपासून दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावं, दूध संस्था आणि संस्था कर्मचारी सक्षम व्हावेत आणि दुग्ध व्यवसाय अधिक बळकट व्हावा यासाठी निर्णय घेतलेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोकुळनं दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, संस्था सचिव यांना खास भेट जाहीर केली आहे. संघानं 1 सप्टेंबरपासून म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दूध संस्था इमारत अनुदानात 8 ते 10 हजारांची वाढ केली आहे. दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनात वाढ, मुक्त गोठा अनुदान योजनेमध्ये 4 जनावरांच्या मुक्त गोठ्यालाही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेत. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी यांच्यासह प्रत्येक घटकाचं गोकुळच्या प्रगतीमधील योगदान लक्षात घेऊन हे निर्णय घेतल्याचं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं. 1 सप्टेंबरपासून या सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीनं वसूल केलेला बाजार कर प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या खात्यात जमाच नसल्याची तक्रार करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी हातकणंगलेच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करत बाजार कर वसुली अनियमिततेबद्दल सरपंच स्नेहा पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी LB जाधव यांना जबाबदार धरत तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवलाय. भादोलीतील सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्यासह 5 ग्रामस्थांनी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार मिळालेल्या माहितीनुसार गावात भरणाऱ्या आठवडी बाजारावेळी वसूल करण्यात येणारा बाजार कर ग्रामपंचायत खात्यात जमा नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी आणि विस्तार अधिकारी AS कटारे यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तरांची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना 8,960 रुपयांचा बाजार कर ग्रामनिधीमध्ये जमा नसल्याचं आढळून आलं. त्यांनी याबाबत सरपंच स्नेहा पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी LB जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर ग्रामपंचायत अधिकारी जाधव यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही. तर सरपंच स्नेहा पाटील यांनी खुलासा करताना विजय पाटील यांच्यासह अन्य तक्रारदारांनी महिला सरपंच म्हणून आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशानं तक्रार दिली आहे असं सांगितलंय. बाजार कर वसुलीची जबाबदारी असलेले कर्मचारी संभाजी अवघडे यांच्याकडून बाजार कराची न भरलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज अशी 12,000 रुपयांची रक्कम भरून घेतली असून अपहाराची रक्कम 10,000 रुपयांच्या आत असल्यानं फौजदारी तक्रार न करता अवघडेंवर निलंबनाची कारवाई केली असल्याचंही सरपंचांनी खुलाशात नमूद केलंय. दरम्यान गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांनी आठवडा बाजार कर वसुलीतील अनियमितता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणं, नियमित आढावा न घेणं याबद्दल सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी LB जाधव यांना जबाबदार धरत तसा अहवाल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केलाय.
यापूर्वी सोलर खरेदीमधील अनियमिततेबद्दलच्या तक्रारीवरचा निर्णय प्रलंबित असताना आता बाजार कर वसुली अनियमितता उघडकीला आल्यानं या ग्रामपंचायतीवर सोलर भ्रष्टाचाराची कारवाई प्रस्तावित असतानाच बाजार कर वसुलीतील अनियमिततेबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर ठपका ठेवल्यामुळं गावात खळबळ उडाली आहे. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी HPV ही लस जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. याच अनुषंगानं आज कोल्हापुरात HPV लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 500हून अधिक विद्यार्थिनींना ही लस देण्यात आली. नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज VT पाटील हॉलमध्ये HPV लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेअंतर्गत उषाराजे हायस्कूलमधील 500हून अधिक विद्यार्थिनींना आज ही लस देण्यात आली. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी सध्या महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर खूप वाढत असल्यानं महिलांना गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याचं सांगितलं. त्यांनी महिलांना या कर्करोगाचा धोका पोहोचू नये यासाठी HPV लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून याद्वारे मुली आणि महिलांना कॅन्सरमुक्त करूया असं आवाहन केलं. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे, सचिव स्मिता घोसाळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील, उषाराजे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका SD चौधरी, डॉक्टर इब्राहिम अन्सारी, डॉक्टर शिरीष मिरगुंडे, पर्यवेक्षक SK मिठारी, SL पुजारी, शाळेच्या NCC विभाग प्रमुख वर्षा मस्के यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सदस्या आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात स्पोर्ट्स सायन्स सेंटर साकारलंय. आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन आणि संरक्षक भिंत बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. या स्पोर्ट्स सायन्स सेंटरचा खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा होणार आहे. कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलमध्ये मिशन लक्षवेध योजना राबवण्यात येते. या अंतर्गत आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं उद्घाटन करण्यासह संरक्षक भिंत बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये विविध अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचा जिल्ह्यातील कुस्ती, वेटलिफ्टिंग, शूटिंग, बॅडमिंटन अशा विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना लाभ होणार आहे. या उपकरणांच्या माध्यमातून खेळाडूंच्या मानसिक, शारीरिक आरोग्याची अचूक माहिती मिळायला मदत होणार आहे. या माहितीच्या आधारे प्रशिक्षक खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी नेमकं काय करायला हवं याबद्दल मार्गदर्शन करू शकणार आहेत. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, विभागीय क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुकास्तरीय क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, LG पवार, सुधाकर जमादार, मनीषा पाटील, रेन इंडियाच्या डॉक्टर श्रुती भांदुर्गे, मिडीवाईसचे ज्ञानेश रंदाद यांच्यासह खेळाडू आणि प्रशिक्षक उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. S न्यूज मान्यवरांच्या घरच्या श्रींची आरतीमध्ये आज पाहूया कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरातील श्रींची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना.
पर्यावरणप्रेमी कोल्हापूरकरांसह कोल्हापूर महानगरपालिकेनं कोल्हापूर शहरात पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश मूर्ती विसर्जनाचा राज्याला आदर्श व तसा पॅटर्न घालून दिलाय. पण कोल्हापूर महापालिकेच्याच काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाबद्दल लोकांच्या मनात अविश्वास निर्माण होऊ लागलाय. यावर्षी महापालिकेनं राजारामपुरीतील शाळा क्रमांक 9च्या आवारात गळती लागलेला कुंड ठेवण्यात आल्याचा, तिथं महापालिकेचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचा आणि तिथं विसर्जित झालेल्या मूर्तींची विटंबना झाल्याचा प्रकार स्थानिकांनी उघडकीला आणलाय. मूर्ती विटंबनेच्या या प्रकाराची कोल्हापूर महानगरपालिकेनं तातडीनं दखल घ्यावी, अन्यथा घरगुती गणपती विसर्जनावेळी कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जनाला गणेश भक्त विरोध करतील असा इशारा स्थानिकांनी दिलाय. राधानगरीतील सर्व समाजाच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा देत मुंबईकडे कूच केली आहे. आज राधानगरीतील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आलं. यावेळी दीपक शेट्टी यांनी मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं समाज आर्थिक मागास आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिला असून सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावंच अशी मागणी केली. यावेळी राधानगरीतील सर्व समाज बांधव उपस्थित होते. कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळांना माजी आमदार ऋतुराज पाटील हे भेटी देत आहेत. गुरुवारी रात्री त्यांनी जवाहरनगर, सुभाषनगर आणि साळोखे पार्क परिसरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील दरवर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रींचं दर्शन घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. गुरुवारी रात्री त्यांनी श्री दत्त तालीम मंडळ, फ्रेंड्स ग्रुप जवाहरनगर, नवचैतन्य मित्रमंडळ सुभाषनगर, स्वराज्य संत रोहिदास मित्रमंडळ, वर्षा विश्वास फुटबॉल क्लब, एकदंताई तरुण मंडळ, सद्भावना सांस्कृतिक क्रीडा आणि व्यायाम मंडळ, एम फॉर बॉईज स्वाध्यायनगर, गजराज साईनाथ मित्रमंडळ, फ्रेंड्स ग्रुप, आदर्श कला आणि क्रीडा मंडळ आणि अन्य मंडळांना भेटी दिल्या. यावेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांचं स्वागत करत मानचिन्ह पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान केला. यावेळी माजी आमदार पाटील यांनी श्रींचं दर्शन घेत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं. या भेटीवेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, राजू भटकर, जावेद सय्यद, शादाब अत्तार, अरुण सोनवणे, प्रसन्न वैद्य, बंटी हवलदार, अनिरुद्ध भुरके, संतोष सरनाईक, समीर देसाई, सुहास सोरटे, प्रमोद कदम, प्रसाद शेटे, संदीप हिरवे, सौरभ कदम, मकरंद कवठेकर, दस्तगीर शेख, अक्षय खतकर, विकी माटुंगे यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आरक्षणाचा लढा पुन्हा तीव्र केलाय. करवीर तालुक्यातील पाचणीमधील सकल मराठा समाजानं गावातून फेरी काढत या लढ्याला पाठिंबा दिला. मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलंय. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळू लागलाय. करवीर तालुक्यातील बाचणीमधील सकल मराठा समाजानंही गावातून फेरी काढून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवालयापासून ही फेरी सुरू करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत मराठा समाज बांधवांनी आरक्षणासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार केला. यावेळी बाजीराव साळवी, किरण जाधव, सागर सावेकर यांनी मनोगत व्यक्त करताना राजकीय मतभेद विसरून मराठा समाज बांधवांनी एकत्र यावं असं आवाहन केलं. या फेरीमध्ये शिवाजी तळेकर, निवास पाटील, सुशांत जाधव, बाजीराव पाटील, मधुकर कळंत्रे, मोहन जाधव, शिवाजी पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.
कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये व्हिजन 100 या सेवाभावी संस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय R.R. पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. व्हिजन 100च्या पहिल्याच उपक्रमात युनिफॉर्म बँक ही अनोखी योजना राबवण्यात येणार आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये व्हिजन 100 या सेवाभावी संस्थेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय R.R. पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्वर्गीय R.R. पाटील यांचे पुतणे राहुल पाटील यांनी व्हिजन 100चा पहिलाच उपक्रम म्हणून युनिफॉर्म बँक ही अनोखी योजना राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात विविध शाळांमधल्या 1000 गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचं वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं 15 दिवसांचा वक्तृत्व अभ्यासिका मार्गदर्शन कोर्स मोफत घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी स्वर्गीय R.R. पाटील यांची वक्तृत्वाबद्दलची असणारी आवड आणि त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसाठी दिलेले योगदान याबद्दल माहिती देत कृतज्ञता व्यक्त केली. कौस्तुभ गावडे यांनी व्हिजन 100 या उपक्रमाचा उपयोग तरुण आणि होतकरू वर्गासाठी कसा होईल हे सांगितलं. यावेळी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.R. कुंभार, विक्रांत पाटील, डॉक्टर सिद्धार्थ घोडेराव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सांगरुळमधील सम्राट तरुण मंडळानं महिलांच्या हस्ते श्रींची आरती केली. यावेळी माहेरवाशीन महिलांना मंडळाकडून शिदोरीचं वाटप करण्यात आलं. मंडळाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सांगरुळमधील सम्राट तरुण मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवात महिलांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करत एक वेगळा उपक्रम राबवला. सरपंच शीतल खाडे, उपसरपंच सुरेखा तोरसकर, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला लोंढे, साक्षी मेहतर यांच्यासह 100हून अधिक महिलांनी महाआरतीमध्ये सहभाग घेतला. गावातील ज्योतिराम जाधव आणि उमा जाधव या दाम्पत्याकडून सणासाठी आलेल्या माहेरवाशीण महिलांना शिदोरीचं वाटप करण्यात आलं. राधिका जाधव, शोभा माळी, सुवर्णा माळी, संगीता जाधव, अंजना जाधव यांच्या हस्ते शिदोरी वाटप उपक्रम राबवण्यात आला. मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू समारंभाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. गावात पहिल्यांदाच महिलांना महाआरतीचा मान दिल्यामुळं सम्राट तरुण मंडळाचं कौतुक होत आहे. कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी विश्व पंढरी मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या वतीनं विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील रुकडीकर ट्रस्टच्या विविध उपक्रमांना नेहमी उपस्थिती लावून शुभेच्छा देत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विश्व पंढरी मंडळाच्या वतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी या मंडळाला भेट देत श्रींचं दर्शन घेऊन आरती केली. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगवडेकर कुटुंबीय आणि डॉक्टर D.Y. पाटील कुटुंबीय यांचे गेल्या अनेक वर्षाचे ऋणानुबंध असल्याचं सांगितलं. त्यांनी रुकडीकर ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांना D.Y. पाटील कुटुंबियांनी नेहमीच हातभार लावलाय. यापुढच्या काळात देखील रुकडीकर ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी रुकडीकर ट्रस्टच्या वतीनं बोलताना निरंजनदास सांगवडेकर यांनी डॉक्टर D.Y. पाटील कुटुंबियांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, निरंजनदास सांगवडेकर यांच्यासह सांगवडेकर कुटुंबीय आणि विश्व पंढरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कुडित्रेतील श्रीराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील 11वीच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. या जनजागृती रॅलीत विद्यार्थ्यांसह शिक्षक सहभागी झाले होते. कुडित्रेमधील श्रीराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं 11वीच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. श्रीराम कॉलेजपासून कुंभी कासारी कारखान्यापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीद्वारे पर्यावरण वाचवा, देश वाचवा, पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा अशा घोषणा देत पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
कारखाना कार्यस्थळावरील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला या रॅलीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्राचार्य संजय पाटील, उपप्राचार्य VS खामकर, PH संकपाळ, VK नाळे, विलास बोगरे, RB चव्हाण, AD पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं साळोखेनगरमधील डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. 1928, 1932 आणि 1936 असं सलग 3 वेळा हॉकीमध्ये भारताला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. साळोखेनगरमधील डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये क्रीडा दिन साजरा करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम राहण्याची शपथ घेतली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साई पाटील, अथर्व शिराळकर, शरयू आळवेकर आणि प्रसन्ना कुलकर्णी या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना साळोखेनगर कॅम्पसचे डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने यांनी क्रीडा क्षेत्रात यशासोबतच अपयशही येत असतं, परंतु अपयश पचवणं आणि त्यातून शिकणं गरजेचं असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, प्रशासन अधिकारी सुयोग पाटील, इलेक्ट्रिक विभागाच्या प्रमुख डॉक्टर विद्या अब्दुलकर, प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख अमर पाटील, योग शिक्षिका शिवानी इंगवले, सचिन पाटील, वनश्री शिंदे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. एस न्यूजनं यंदाच्या गणेशोत्सवात आरती आमच्या स्त्रींची या विशेष भागाद्वारे कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांच्या स्त्रींची आरती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून आज आपण पाहणार आहोत शिवाजी पेठेतील महाकाली तालीम मंडळाच्या स्त्रींची आरती. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. टांगण वलीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
कृष्ण हरे हरे. गुरुवारी मध्यरात्री कळंबा ITI जवळील गणेश कॉलनीतील ॲडव्होकेट राजेंद्र शेळके यांचं बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील रोकड, मोबाईल संच असा सुमारे ₹1.5 लाख मुद्देमाल लंपास केलाय. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या चोरीची नोंद झाली आहे. मूळचे राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर इथले ॲडव्होकेट राजेंद्र आणि राजेश्वरी शेळके हे दाम्पत्य कळंबा ITI जवळील गणेश कॉलनीत राहत आहेत. 2 दिवसांपूर्वी गणेशोत्सवानिमित्त शेळके दाम्पत्य गावी गेलं होतं. या दरम्यान गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत सुमारे 40,000ची रोकड, मोबाईल आणि चांदीचा दागिना असा सुमारे ₹1.5 लाखांचा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी ॲडव्होकेट शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं देशातच नव्हे तर जगभरात कौतुक होतंय. केंद्र सरकारनं त्यांच्या या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पन्हाळगडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पन्हाळगडावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विचार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं देशातच नव्हे तर जगभरात कौतुक होत असल्याचं सांगितलं. त्यांनी केंद्र सरकारनं अण्णाभाऊंच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी केली. साहित्यिक दादासाहेब तांदळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचं अनुकरण करत समाजानं प्रगती करावी असं आवाहन केलं. जयंतीनिमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये सहभाग नोंदवलेल्या कवींचा आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणीजनांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, माजी समाज कल्याण समिती सभापती विशांत महापुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगले, सागर तांदळे, अमोल महापुरे, पत्रकार संदीप कांबळे, दलित मित्र बळवंतराव माने, डॉक्टर प्रशांत जमणे, सर्जेराव गायकवाड, बालाजी रोडगे, प्रकाश नाईक, तानाजी तडाखे, अभिजित साठे यांच्यासह तालुक्यातील अण्णाभाऊ प्रेमी उपस्थित होते. कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये श्री गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान आसू शेख याच्यावर खुनी हल्ला करून पसार झालेल्या मोका आरोपी शुभम हळदकर याला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कंदलगाव परिसरातून अटक केली आहे. शुभम हळदकर हा मोका आरोपी शिक्षा भोगत होता. दरम्यान सध्या जामिनावर बाहेर असताना त्यानं हा खुनी हल्ला केलाय. गणेश चतुर्थी दिवशी राजारामपुरीत निघालेल्या श्री गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान दौलतनगर परिसरात राहणाऱ्या आसू शेख या तरुणावर मोकातील आरोपी शुभम हळदकर यानं हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं. या प्रकरणी हळदकर याच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना LCBच्या पथकाला शुभम हळदकर हा आज कंदलगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगानं सापळा रचून कारवाई करत LCBनं शुभम हळदकरला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गळवे, अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली. इचलकरंजीतील शहापूर परिसरातील बालासा उद्योग या कारखान्यातील कामगारांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून तिघांनी केलेल्या हल्ल्यात संतोष पांडा या कामगाराचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील शहापूर परिसरातील बालासा उद्योग या कारखान्यात काम करणाऱ्या संतोष पांडा यानं मालकाकडं तापसो, शिवा आणि मनोज बेहरा हे तिघेजण कामाच्या वेळेत झोपा काढतात अशी तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून या तिघांनी संतोष पांडा याच्याशी वाद घातला होता. 27 ऑगस्टला कारखान्याचे मालक राजेश मुंदडा आणि मुकेश बजाज यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला होता. पुन्हा 28 ऑगस्टला कामावर असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून तिघा जणांनी संतोष पांडा याच्या डोक्यात रॉडनं हल्ला केल्यानं संतोषचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस निरीक्षक दिलीप पोवार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मयत संतोष पांडाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवत तापसो, शिवा आणि मनोज बेहरा या तिघांना ताब्यात घेतलं. या खुनामुळे शहापूर आणि परिसरात खळबळ उडाली आहे. हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावातील संजय कांबळे यांच्या घरी 27 ऑगस्ट रोजी चोरी झाली आहे. चोरट्यांनी कांबळे यांच्या घरातील 2,80,000चा ऐवज लंपास केलाय. या चोरीचा तपास करताना स्टेला नावाच्या श्वानानं संजय कांबळे यांच्याच गल्लीत लपून बसलेल्या भागोजी वसंत कांबळे या चोरट्याला शोधून दिलं. भागोजीनं चोरीची कबुली देत चोरीचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांना चोरीसह विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी श्वान पथकाची मोठी मदत होते. कोल्हापूर पोलीस दलाकडील स्टेला नावाच्या श्वानानं नुकतीच नरंदे गावातील चोरी उघडकीला आणली आहे. 27 ऑगस्टला या गावातील संजय कांबळे यांच्या घरातून चोरट्यानं सुमारे 2,80,000 रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. या चोरीची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू केला. या तपासादरम्यान स्टेला नावाच्या श्वानानं संजय कांबळे यांच्याच गल्लीमध्ये लपून बसलेल्या भागोजी वसंत कांबळे या चोरट्याला शोधून काढलं. भागोजीनं चोरीची कबुली देत संजय कांबळे यांच्या घरातून चोरलेले दागिने पोलिसांकडे दिलेत. स्टेलामुळे चोरीचा छडा लागल्यामुळं स्टेलासह श्वान पथकाचं कौतुक होतंय. सणासुदीच्या काळात कोल्हापूरकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. ही केवळ दुर्दैवीच नव्हे तर लज्जास्पद बाब आहे. सत्ताधारी नेत्याचं ऐकून महापालिकेचे अधिकारी थेट पाईपलाईन योजनेमध्ये अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप करत शहरातील पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केली आहे. महापालिका प्रशासनाला आज या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. काळंबवाडी थेट पाईपलाईन योजनेतील पाणी उपसा करणारा पंप बंद पडल्यामुळं कोल्हापूर शहरात ऐन सणाच्या काळात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनानं लोकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं होतं. पण सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी सणासुदीच्या काळात लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं लोकांकडून थेट पाईपलाईन योजनेवर टीका होऊ लागली. यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला याचा जाब विचारला. यावेळी झालेल्या चर्चेत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शिल्पा दरेकर थेट पाईपलाईनमुळे शहरातील 60 ते 70% भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होत असल्याची कबुली दिली. दरम्यान काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या 4 उपसा पंपांपैकी 3 पंप चालू असतात तर 1 पंप स्टँड बायसाठी ठेवलेला आहे. सुरू असलेल्या 3 पंपांपैकी 1 पंप बंद झालाय तर स्टँड बाय पंप तब्बल 3 महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. सध्या शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच निर्माण झाल्याचं यावरून स्पष्ट झाल्यानं काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यांनी जल अभियंता हर्षजित घाटगे बैठकीला येत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. काही वेळानं जल अभियंता घाटगे बैठकीत सहभागी झाल्यानंतर त्यांना धारेवर धरण्यात आलं. त्यांनी सद्यस्थितीची माहिती देत रविवार सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्वाही दिली. कोल्हापूर महानगरपालिकेला काळंबावाडीच्या धरणातून थेट पाईपलाईननं पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये 4 पंप टोटल आहेत. 4 पंपापैकी 3 पंपांना पाणी चालू होतं, 1 पंप स्टँड बाय म्हणून ठेवला होतो. आज ही कोल्हापूर महानगरपालिकेकडं आता जी पाणी झाली त्यात ही कोल्हापूर महानगरपालिकेकडून जे काळंबावाडीचे 2 पंप आहेत, 2 पंपामधनंच पाणी चालू आहे. त्यांनी 2 पंप दुरुस्तीला आपण ते करायला लागलेले. सद्यस्थितीत जे आपण दुरुस्तीचं हे होते प्रॉब्लेम झालेला होता त्या अनुषंगाने 2-3 दिवस सलग आपण EFD कार्ड बदललेलं होतं, थायरास्टर प्रिन क्रोबार पण बदललेलं होतं, परंतु त्यात यश आलेलं नव्हतं. काल पण आम्ही बराच प्रयत्न केला चालू करायचा, त्यात आम्हाला यश आलं नसल्यामुळे शेवटी ज्या ABB कंपनीचं जे सॉफ्टवेअर होतं त्या सॉफ्टवेअर इंजिनियरकडनं आमचं असं डिसिजन झालं की त्या लोकांना बोलवूनच ते सॉफ्टवेअर चेक करून घेऊनच दुरुस्ती करण्यात यायला पाहिजे, जेणेकरून तो तिसरा पंप आपल्याला लगेच चालू करता येईल. त्या दृष्टीने आज आम्ही त्या ABB कंपनीशी संपर्क साधून त्यांचा इंजिनियर सुरतहून आज निघत आणि उद्या सकाळपर्यंत कोल्हापुरातील 11-12 वाजेपर्यंत त्याच्यानंतर आपण त्या व्यक्तीला काळंबावाडीच्या इथं घेऊन जाऊन तिसरा पंप चालू करायची कारवाई ठेवतात. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आमदार सतेज पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या थेट पाईपलाईन योजनेत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत कोल्हापूरकरांच्या हक्काचं पाणी रोखलं जात आहे असा गंभीर आरोप केला. म्हणजे गणेशोत्सवाच्या काळामध्ये
ही पाणी नसण्याची पहिली वेळ आहे. अगदी गणपती बाप्पाला सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर त्यांनी आणून महिलांनी या ठिकाणी रास्ता रोको केलं. हा रास्ता रोको करत असताना आमचं स्पष्ट मत आहे की कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी, त्याचबरोबर ही मेंटेनन्स यांना दिलेलं आहे ते लोक, आणि हे जाणीवपूर्वक ही योजना गळकी असल्याचं लोकांना भासवायचं आणि काँग्रेसला त्याचं श्रेय मिळवून द्यायचं नाही, हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जाते असा आमचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्यावर थेट आरोप आहे. कारण ही योजना बंटी पाटलांनी स्वतःची आमदारकी पणाला लावून ही योजना या ठिकाणी मंजूर करून आणली, आणि ही मंजूर करत असताना संपूर्ण देशामध्ये ही एकच योजना या ठिकाणी त्यावेळेला मंजूर झाली, आणि ही योजना कशी डिले पडेल याचं त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं त्यामध्ये खोड घातला. त्याच्यानंतर महाविकास आघाडी आल्यानंतर पुन्हा एकदा याला गती मिळाली आणि पुन्हा ही योजना कार्यान्वित झाली, आणि ही योजना कशी बंद पाडता येईल हे ह्या सत्ताधारी लोकांचं षडयंत्र आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. या बैठकीला माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, मोहन सालपे, दुर्वास कदम, सुभाष बुचडे, राजाराम गायकवाड, सागर येवलुजे, जय पटकारे, वैशाली महाडिक आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यात काम करत असताना पाय घसरून उंचावरून पडल्यामुळे सरदार विष्णू पाटील या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. करवीर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. म्हाळुंगे इथले सरदार पाटील हे कुंभी कासारी कारखान्याच्या इंजिनिअरिंग विभागात काम करत होते. आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमाराला सरदार पाटील कामानिमित्त उत्पादन विभागातील पॅन सेक्शनवर चढले होते. या ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या शेवाळामुळे पाय घसरून ते खाली पडले. उंचावरून पडल्यामुळे सरदार पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीनं उपचारांसाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी रुग्णालयात धाव घेऊन पाटील कुटुंबियांची भेट घेतली. इचलकरंजी शहरात गणेश मूर्ती आगमनावेळी आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केलेल्या मंडळांचे पदाधिकारी अडचणीत आलेत. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केलेल्या तब्बल 27 मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. इचलकरंजीत गणेश मूर्ती आगमनावेळी आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करून मिरवणुका काढल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केलेल्या तब्बल 27 मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. यामध्ये गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 5, शिवाजीनगरच्या हद्दीतील 12 तर शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 10 मंडळांचा समावेश आहे. इचलकरंजी उपविभागात गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 154, शहापूरच्या हद्दीत 332 तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 335 अशा एकूण 821 मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. यासाठी त्यांनी जल्लोषात मिरवणुका काढल्या होत्या. पोलिसांनी या मिरवणुकांमध्ये ध्वनिमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला असल्याचं पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावाजवळ वाठार कोडोली मार्गावर 28 ऑगस्ट रोजी अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी होता. या जखमी मजुराचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय. बिहारमधील नरेंद्र कुमार यादव, ओडिसातील हेमंत पहाडी आणि विनेश कुमार हे तिघेजण कराडमध्ये मोलमजुरी करत होते. हे तिघेजण गुरुवारी 28 ऑगस्टच्या रात्री दुचाकीवरून वाठार मार्गे कराडच्या दिशेनं चालले होते. तळसंदे गावाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात रस्त्यावर फेकले गेल्यानं नरेंद्र कुमार आणि हेमंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या विनेश कुमार याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पेठवडगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. 3 परप्रांतीय मजुरांच्या अपघाती मृत्यूबद्दल तळसंदे आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. इचलकरंजीतील समस्त मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आर या पार लढ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी इचलकरंजीतून मोठा जनसागर मुंबईकडे रवाना झाला.
इचलकरंजी शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी मराठा बांधवांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवू असा निर्धार व्यक्त केला. सकल मराठा बांधव जे मुंबईत आझाद मैदानावर आरक्षणासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून इचलकरंजी परिसरातील सर्वच मराठा समाजाने आज एक पाठिंबाचा एक मोर्चा म्हणून त्यांना आम्ही एक पाठिंबा दिलेला आहे. व जशी भूमिका आता मुंबईवरून येईल त्या पद्धतीने इचलकरंजी परिसरातील समाज सर्व ताकदीने उतरणार आहे. काल थोड्या आमच्या गाड्या इचलकरंजी परिसरातील मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या आहेत. आज थोड्या निघणार आहेत, उद्या थोड्या निघणार आहेत. व स्थानिक पातळीवर जर काही आंदोलन करावं लागेल तर स्थानिक पातळीवर देखील आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे. तसेच सर्व मराठा समाजातील बांधवांना आमचे आव्हान आहे की घरपती एक व्यक्ती मराठा ही आपल्या घरातून बाहेर पडू दे व या आरक्षणाच्या लढाईत उतरू दे. कारण की आत्ताची लढाई अण्णासाहेब पाटलानंतर सर्वात मोठी लढाई जर कोण आता उभी केली असेल तर ती फक्त जरांगे पाटलांनी उभी केलेलं आहे. व ती लढाई जर आपल्याला सक्सेस करायची असेल तर ही स्वतःची लढाई समजून प्रत्येकजण आरक्षणाच्या लढाईत उतरवावे व ही आरक्षणाची लढाई यशस्वी करून दाखवावे. या रॅलीनंतर इचलकरंजीतील मराठा बांधव मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना झाले. हातात भगवे झेंडे आणि फलक घेऊन मराठा तरुणांचा यामध्ये सहभाग होता. सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सर्व स्तरातील मराठा समाज एक दिलानं एकवटला असल्याचं दिसून आलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा. इचलकरंजीतून मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईला रवाना. गावागावातून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रॅलीचं आयोजन. गोकुळ दूध संघाचे दूध उत्पादकांसह प्राथमिक दूध संस्था आणि सचिवांना गणेशोत्सवाची भेट. 1 सप्टेंबरपासून गाय म्हैशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयांची वाढ करण्यासह अन्य योजना लागू होणार. चूक प्रशासनाची आणि खापर थेट पाईपलाईन योजनेवर, हे बरोबर नाही. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी कोल्हापूर शहरातील पाणी टंचाईबद्दल अधिकाऱ्यांना विचारला जाब. कोल्हापुरात सायबर फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीला. सायबर भामट्यांनी डॉक्टर पिता पुत्रांना डिजिटल अरेस्टची भीती घालत उकळले तब्बल 43 लाख रुपये. आणि भादोलीतील बाजार कर वसुली अनियमिततेबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंचांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जबाबदार धरलं. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.